दाखवण्यासाठी दृश्य पुरेसी आहे। तर सुदर्शन S-400 नेमकं काय आहे ते आपण बघतोय। सुदर्शन चक्र संरक्षण कवच प्रणाली ही आहे भारताची। भारताच्या दिशेने येणाऱ्या टार्गेटवर अचूक मारा करण्याचं क्षमता याच्यात आहे आणि 400 किलोमीटरच्या अंतरापर्यंत कुठलंही लक्ष्य भेदण्याची क्षमता या सुदर्शन चक्रची आहे। शत्रूची क्षेपणास्त्र हवेत उद्ध्वस्त करण्याचं खरं तर कौशल्य सुद्धा या सुदर्शन चक्रकडे आहे। निश्चितच विलास, भारताचं सर्वोत्तम संरक्षण कवच हे आहे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, कारण पाकचा HQ-9 हाणून पाडलेला आहे। जे पाकचं ऑपरेशन होतं ते हाणून पाडलंय या सुदर्शन चक्रनं। नियंत्रण रेषेच्या जवळ S-400 ची तैनाती करण्यात आली। खरं तर 2018 मध्ये हे आपण व्लादिमीर पुतीन यांनी आपल्याला दिलेलं होतं, रशियन आपल्याला दिलेलं आहे आणि अमेरिकेचे फायटर विमानं पाडण्याची क्षमता सुद्धा या सुदर्शन चक्रची आहे, म्हणजे S-400 ची। आणि ऑपरेशन सिंदूर नंतर तैनाती वाढलेली होती, कारण पाकिस्तानवर आपण विश्वास ठेवू शकत नाही। त्याच्यामुळे जो किनारपट्टीचा एरिया आहे, जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे, त्या ठिकाणी हे जे सुदर्शन चक्र आहे त्याची तैनाती वाढवलेली होती। त्यानंतर अदृश्य F-335 ला सुद्धा उद्ध्वस्त करण्याची क्षमता या सुदर्शन चक्रची आहे, S-400 ची। म्हणजे आपण विचार करू शकतो विलास, अदृश्य असं F-35 सुद्धा जर दिसलं तर त्यालाही उद्ध्वस्त करण्याची क्षमता, जे रडारवर दिसत नाही नॉर्मल, ते सुद्धा शोधून काढण्याची क्षमता आहे। 2018 साली रशियाकडून आपण ही खरेदी केलेली होती। त्यांच्यासोबत $5 अब्ज हा सगळा करार झालेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये हा करार झालेला होता। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे। खरं तर खोटारडेपणाचं दुसरं नावच पाकिस्तान आहे। पाक लष्कराच्या नागरिकांना खोटा दिलासा देण्याचा प्रयत्न सातत्यानं पाकच्या पंतप्रधानांकडून केला जात होता। पाकिस्तान लष्कर नागरिकांना सांगतंय वीज कोसळली। किती हास्यास्पद आहे हे विलास, वीज कोसळल्याचं सांगतायत। जी सिस्टीम होती ती उद्ध्वस्त केलेली आहे भारतानं आणि त्याच्यानंतर खोटा दिलासा देण्याचा